नमस्कार मित्रांनो, सत्याची शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. अतिवृष्टी, अवेळी पाऊस, पूर यामुळे जे शेती पिकाचं नुकसान झालं आहे त्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना ई-के.वाय.सी करणे हे बंधनकारक केले होते. ई-के.वाय.सी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणं हे अपेक्षित होतं, पण मागील काही दिवसात शेतकऱ्यांनी विशिष्ट क्रमांकावरून आपली ई-के.वाय.सी पूर्ण केलेली आहे. तरी पण काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत, परंतु अनुदान वाटपाला सुरुवात झालेली आहे. याबद्दलची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांनी दिलेली आहे. अनुदान हे 6 फेब्रुवारी 2025 पासून अनुदान वाटपाला सुरुवात झालेली आहे. यामध्ये कोणत्या जिल्ह्याला किती रक्कम आलेली आहे आणि किती शेतकऱ्यांना मिळणार आहे ते आपण जिल्हानिहाय बघणार आहोत. यात जर आपण आपला जिल्हा असेल तर तुम्हाला अनुदान मिळणार आहे. 6 फेब्रुवारी 2025 पासून अनुदान वाटपाला सुरुवात झालेली आहे. जर काही शेतकऱ्यांना अनुदान वाटपाचे पैसे आले नसेल तर येत्या 3 ते 4 दिवसात त्या शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाचे पैसे जमा होतील अशी अपेक्षा आहे. आता आपण पाहूयात कोणत्या जिल्ह्याला किती पैसे आणि कोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहे ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. अमरावती विभागामध्ये 4,671 लाभार्थ्यांना 7,40,29,00,000 रुपयांची मदत हे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. यात अकोला जिल्ह्यातील 363 लाभार्थ्यांना 51,96,942 रुपये, अमरावती जिल्ह्यातील 1,630 लाभार्थ्यांना 3,61,81,000 रुपये, बुलढाणा जिल्ह्यातील 674 लाभार्थ्यांना 1,02,54,000 रुपये, वाशिम जिल्ह्यातील 401 लाभार्थ्यांना 49,19,000 रुपये, तर यवतमाळ जिल्ह्यातील 1,603 लाभार्थ्यांना 1,74,77,000 रुपयांची मदत त्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. पुणे विभागात 27,379 लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 40,72,53,000 रुपयांची मदत ही त्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. यात कोल्हापूर जिल्ह्यातील 1,064 लाभार्थ्यांना 99,62,000 रुपये, पुणे जिल्ह्यातील 3,383 लाभार्थ्यांना 2,32,45,000 रुपये, सांगली जिल्ह्यातील 1,787 लाभार्थ्यांना 1,77,44,000 रुपये आणि सोलापूर जिल्ह्यातील 21,145 लाभार्थ्यांना 35,63,745 रुपयांची मदत ही DBTद्वारे आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात आलेली आहे. छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये 4,83,883 लाभार्थ्यांना 514,85,23,000 रुपये ही रक्कम त्यांच्या खात्यात जमा केलेली आहे. यात बीड जिल्ह्यातील 1,15,910 लाभार्थ्यांना 106,12,77,000 रुपये, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 3,463 लाभार्थ्यांना 2,42,73,000 रुपये, धाराशिव जिल्ह्यातील 27,307 लाभार्थ्यांना 36,24,07,000 रुपये, हिंगोली जिल्ह्यातील 56,081 लाभार्थ्यांना 69,71,0979 रुपये, जालना जिल्ह्यातील 8,245 लाभार्थ्यांना 10,74,76,000 रुपये, लातूर जिल्ह्यातील 23,841 लाभार्थ्यांना 21,34,43,000 रुपये, नांदेड जिल्ह्यातील 2,33,242 लाभार्थ्यांना 250,28,01,000 रुपये आणि परभणी जिल्ह्यातील 15,794 लाभार्थ्यांना 17,97,42,000 रुपये बँक खात्यावर DBTद्वारे वर्ग करण्यात आलेला आहे. कोकण विभागामध्ये 865 लाभार्थ्यांना 21,81,781 रुपयांची मदत आधार संलग्न बँक खात्यामध्येही वर्ग केलेली आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातील 16 लाभार्थ्यांना 1,10,487 रुपये, रत्नागिरी जिल्ह्यातील 3 लाभार्थ्यांना 8,600 रुपये, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 703 लाभार्थ्यांना 12,88,634 रुपये, ठाणे जिल्ह्यातील 1 लाभार्थ्यास 9,000 रुपये, पालघर जिल्ह्यातील 142 लाभार्थ्यांना 7,65,060 रुपये बँक खात्यावर DBTद्वारे वर्ग करण्यात आलेले आहे. नागपूर जिल्ह्यातील 20,898 लाभार्थ्यांना 26,43,10,000 रुपये हे त्यांच्या बँक खात्यावर DBTद्वारे जमा करण्यात आलेले आहे. यामध्ये भंडारा जिल्ह्यातील 176 लाभार्थ्यांना 22,56,210 रुपये,
चंद्रपूर जिल्ह्यातील 5288 लाभार्थ्यांना 4,86,74,000 रुपये, गडचिरोली जिल्ह्यातील 6,752 लाभार्थ्यांना 8,11,94,000 रुपये, गोंदिया जिल्ह्यातील 3,146 लाभार्थ्यांना 4,12,87,000 रुपये, तर वर्धा जिल्ह्यातील 1,662 लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर 1,69,07,790 रुपये हे DBTद्वारे वर्ग करण्यात आलेले आहे. नाशिक विभागात 1,909 लाभार्थ्यांना 2,71,91,781 रुपयांची मदत ही त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेली आहे. यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात 288 लाभार्थ्यांना 29,66,546 रुपये, धुळे जिल्ह्यातील 115 लाभार्थ्यांना 13,61,437 रुपये, जळगाव जिल्ह्यातील 1,026 लाभार्थ्यांना 1,87,29,000 रुपये, नंदुरबार जिल्ह्यातील 8 लाभार्थ्यांना 1,22,115 रुपयांची मदत, तर नाशिक जिल्ह्यातील 532 लाभार्थ्यांना 40,11,699 रुपयांची मदत ही DBTद्वारे वर्ग करण्यात आलेली आहे. ही आहे जिल्हानिहाय अनुदानाची यादी. अशा नवनवीन माहितीसाठी सत्याची शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.